तर आजची जे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होती झाली संभाजीनगरला, काय सांगा? असं आहे की जगभरामध्ये काम करणारी व्हॉइस ऑफ मीडिया आता 56 देशांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। व्हॉइस ऑफ मीडियामध्ये असणारं काम हे खूप अधिक गतीने व्हावं यासाठी आज महाराष्ट्राची मीटिंग संभाजीनगरला आयोजित केली होती। व्हॉइस ऑफ मीडियाची जी पंचसूत्री आहे, पत्रकारांचं घर, आरोग्य, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांची स्किलिंग, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर काय, या सगळ्या विषयावर व्हॉइस ऑफ मीडिया पर्सनली काम करते। याच्याशिवाय सरकारने काय केलं पाहिजे या भूमिकेतून सुद्धा व्हॉइस ऑफ मीडियाचे अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचललेले आहेत। इम्पॅक्टफुल गेल्या 6 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया काम करते आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे। आज संभाजीनगरमध्ये सगळे पदाधिकारी राज्यभरामधून आले होते। त्यांच्या मीटिंगच्या अनुषंगाने सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मला आशा आहे की या निमित्ताने महाराष्ट्र अजून खूप गतीने बांधला जाईल। डिजिटल मीडियाबद्दल काय मत आहे? डिजिटल मीडिया आज सर्वात जास्त डिजिटल मीडियावर असं आहे की पेपर आणि टीव्हीच्या बातमीचा एकेकाळी क्रेज होता, पण ती क्रेज आता डिजिटल मीडियाने घेतलेली आहे। त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाने डिजिटल मीडियाच्या अनुषंगाने असणारे स्वतंत्र विंग तर बनवलीच आहे, पण त्यांचं प्रशिक्षण आहे, त्यांच्या नवीन काळाप्रमाणे त्यांनी पावलं उचलले पाहिजे या अनुषंगाने त्यांना दिली जाणारी शिकवण आहे। या सगळ्यावर व्हॉइस ऑफ मीडिया काम करते। भविष्यामध्ये डिजिटल मीडिया 90% मीडिया क्षेत्रावर आपलं अधिराज्य गाजवेल यात शंका नाही। पत्रकारांच्या पेन्शनच्या बाबतीत आपण प्रयत्न केलेले, त्याचा किती फायदा पत्रकारांना झाला? मोस्टली तिथं असणाऱ्या अटी शर्ती थोड्याशा शिथिल करण्याच्या अनुषंगाने आम्ही शासनाला विनंती केली, त्याला यश पण मिळालं आणि आज घडीला जे सेवानिवृत्त झालेले पत्रकार आहेत त्यांना पेन्शन मिळणं आवश्यक आहे। त्यांना ती पेन्शन देण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी सुरू झालेली आहे। त्यांना रिस्पॉन्स चांगला मिळतोय। पूर्वी 11,000 होतं मानधन, आता ते 21,000 रुपये करण्याच्या अनुषंगाने व्हॉइस ऑफ मीडियाने 3 वर्ष लढा लढला आणि त्या लढ्याला यश मिळालं। आज 21,000 मानधन त्या लोकांना मिळण्याच्या अनुषंगाने सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। पत्रकारांची हत्या होत आहे सध्या। कालच मुंबईत एका पत्रकाराला एका पोलिसाने मारलेलं आहे, त्याच्याबद्दल काय आपले? असं आहे की जिथं जिथं या स्वरूपाचे हल्ले होतात, जिथं जिथं पत्रकारावर या पद्धतीनं पत्रकारांची अवहेलना करण्याचा प्रयत्न होतो, तिथं व्हॉइस ऑफ मीडिया अगदी खंबीरपणे पावलं उचलते। वेळोवेळी पोलीस असेल, प्रशासन असेल, राज्यकर्ते असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही सातत्याने भेटत असतो आणि त्या प्रत्येकाला हे सांगत असतो की पत्रकारिता हा सामाजिक आरसा म्हणून काम करतो आणि या सामाजिक आरशाला तुम्ही ज्या पद्धतीनं वागवून देता ती चुकीची आहे। निषेध करण्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर कारवाई कशी होईल आणि त्या पत्रकाराला सुरक्षा कशी मिळेल यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे पावलं असतात। माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक विषयामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे। आपण व्हॉइस ऑफ मीडियाशी जोडलं जावं हीच या निमित्ताने आपल्याला विनंती करायची। आजच्या बैठकीत काही नवीन सदस्य जोडण्याची भूमिका आहे? ऑफकोर्स जिथं जिथं या स्वरूपाच्या मीटिंग्स होतात त्या मीटिंग्समध्ये या पद्धतीचे सदस्य नव्याने येतात आणि ती कायमस्वरूपी व्हॉइस ऑफ मीडियाशी जोडले जातात असा अनुभव आहे। संभाजीनगरला पण तोच अनुभव आहे। चांगल्या पद्धतीने इथे टीम जमलेली होती आणि टीम आता परत नव्याने आलेली आहे। डिजिटल मीडियासाठी तुम्ही वेगळे हे बनवणार आहे? डिजिटल मीडियासाठी आमची वेगळी विंग ऑलरेडी आहे। त्याचे आमचे जे प्रदेशाध्यक्ष होते हर्षद यांचं दुःखद निधन झालं, त्याच्या पार्श्वभूमीवर असणारे पुरी आणि इर्शाद ही सगळी मंडळी खूप छान पद्धतीने अजून काम करत आहेत आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये याचं अधिवेशन बार्शीला होऊ घातलेलं आहे। खूप चांगली टीम या निमित्ताने येते आणि मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या वेगवेगळ्या विंगशी जोडल्या जावं। सिर्फ खबर नहीं, ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज। सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए। अभी सब्सक्राइब कीजिए। YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें @महाराष्ट्र वाणी। हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी पर।